गावच्या ग्रामस्थांचा होता आणि हाकेंनी येऊन डायरेक्ट तुम्हाला आमदार कसा होतो, आपल्याला अश्लील भाषेत शिवीगाळ करणं, एकेरी भाषेत उल्लेख करणं आणि थेट आमदार कसा होतो म्हणून चॅलेंज देणं, कुठं तर राजकीय वास आहे. यालाच लागून दुसरा प्रश्न, वडीगोद्रीला तुम्ही त्यांना भेटला नाही, याचा कुठं राग काढलाय का त्यांना? नाही, सगळ्यात महत्वाचं आपल्या माहितीसाठी सांगतो की मी ज्यावेळी ज्या समाजाची मराठा समाजाचं आंदोलन झालं तिथं भेट दिली, धनगर समाजाचं जालन्याला आंदोलन तिथं भेट दिली, पंढरपूरला भेट दिली, सगळ्यामध्ये समाविष्ट झालो. मग लिंगायत समाजाचं असेल, त्या ठिकाणी धनगर समाज असेल, त्याबरोबर महादेव कोळी समाज असेल, अनेक त्या ठिकाणी जे प्रश्न आहेत त्या सगळ्या ठिकाणी चळवळीतला कार्यकर्ता भूमिका घेतली. परंतु आपण जसं आता पत्रकार महोदयांनी जो प्रश्न विचारला, याच्यामध्ये राजकीय कुठंतरी अँगल आणायचा आणि समाजामध्ये तेढ निर्माण करायची, हे काय महाराष्ट्राला योग्य नाही. आणि एका लोकप्रतिनिधीला 3.5 लाख लोकांचा प्रतिनिधी आहे आणि मग त्यांच्याबद्दल बोलत असताना काही प्रोटोकॉल आहेत, हे पाळणं अपेक्षित आहे. परंतु आता त्यांच्याकडनं अपेक्षा कशी करायची हा देखील त्या ठिकाणी प्रश्न आहे. माझी या निमित्तानं आव्हान आहे की आपण सर्वांनी त्या ठिकाणी काही मर्यादा पाळणं आवश्यक आहे, जेणेकरून महाराष्ट्र एकोप्याच्या दृष्टीने राहील. तुमच्या एसपी पक्षाने सुनित्राताईंना पाठिंबा कुठेतरी आता एकीकरण्याचे प्रयत्न या निमित्ताने आता सुरू आहेत का? नाही, तमाम महाराष्ट्रामध्ये अजितदादांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे आणि अकाली दादांचा त्या ठिकाणी जाण्यानं खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्यानंतर या ठिकाणी होणाऱ्या पोटनिवडणुकीमध्ये सुनेत्रा वहिनींना त्या ठिकाणी बिनविरोध द्यावं असा सर्वांचाच त्या ठिकाणी कल आहे आणि त्यामध्ये शरदचंद्र पवार साहेब आमचे नेते आदरणीय आणि त्याचबरोबर सुप्रियाताईंनी देखील ही भूमिका घेतली आहे. त्यामुळे तीच भूमिका आमची सगळ्यांची आहे आणि वहिनींना त्या ठिकाणी बिनविरोध होणं हे त्या ठिकाणी दादांना खऱ्या अर्थानं आज जो मानणारा गट आहे या सगळ्यांच्या भावना त्या ठिकाणी तशा आहेत. आपल्या मतदारसंघामध्ये आज दुसरा विलिनीकरणाचं पहिलं पाऊल आहे. आज सामान्य घरातल्या सामान्य माणसाला जर महाराष्ट्रातल्या शेवटच्या कोपऱ्यातल्या शेतकऱ्याला विचारलं तर सगळ्याच्या मनात भावना आहे की दोन्ही राष्ट्रात एकत्र आल्या पाहिजे. त्यामुळं नक्कीच मी म्हणताय असं जर झालं तर नक्कीच या मध्ये एक पाऊल पडलं असं समजतंय. तुमच्या उद्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे, सहकारी तुमची काय भविष्यात भूमिका का असते? आता त्यांच्याशी माझी अजून तशी सविस्तर चर्चा झालेली नाही. आपल्या माध्यमातून कळालंय, नक्की मी त्यांच्याशी सविस्तर चर्चा करेन आणि त्यांनी त्या ठिकाणी विचारपूर्वक हा निर्णय घेतला असेल तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. नाही, त्याच्याबद्दल परिणाम होऊ शकतो का एकजुटीवर? 29ला आज नाही, आज आपण बघितलं तर वेगवेगळ्या पक्षामध्ये राहणारे नेते एकत्र काम करतात, त्यालाच विठ्ठल परिवार म्हणतात. त्यामुळं तसा फरक नाही पडणार. ही विचारानं एकमेकाला बांधलेली लोक आहेत, त्या ठिकाणी एकत्र राहतील. एवढ्या मतदारसंघामध्ये टीम झालं, अंजनगाव खेलोबा झालं, काल रात्री कोस्यामध्ये पुतळा बसवलेला आहे. काय काय चालू आहे? मी आपल्या सगळ्याच्या माध्यमातून अंजनगाव किलोबामध्ये झालेल्या प्रकारामध्ये SP साहेब अतुल कुलकर्णी साहेबांनी खूप चांगली भूमिका घेतली आणि समन्वय करून दोन्ही समाजामध्ये होत असलेला तेढ त्या ठिकाणी सोडवला. यामध्ये पालकमंत्री महोदयांनी देखील त्यामध्ये सहभाग घेतला, त्या ठिकाणी वाद मिटवला आणि 1 कोटी रुपये निधी देऊन त्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी निवडल्या. त्यांचं देखील आभार मानतो. आणि या अंजनगाव किलोबाचे ग्रामस्थ आणि दोन्ही बाजूचे सर्व युवक महाराज आणि तिथले सर्व यांनी खऱ्या अर्थानं हा एकोपा पहिल्याच दिवशी होत होता, परंतु काही बाहेरची लोक आली आणि त्यामुळे याला चिघळण्याला, परंतु सर्वांनी एकत्र येत हा निर्णय घेतला आणि गावाची एकी आता 1 महिन्यानी यात्रा आहे, ही गुण्यागोविंदाने एकसंघ यात्रा करतील आणि सर्वजण एकोप्यानं राहतील असं या ठिकाणी आम्ही सगळेजण आव्हान करतो, त्यांना एकत्र करण्याचं काम करतो. आणि ज्याच पद्धतीनं आपण आता दुसरा विषय सांगितला, अजून एक पुतळा बसलाय. मी आपल्या माध्यमातून सर्व शिवभक्तांना, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, महात्मा ज्योतिबा फुले, अहिल्यादेवी होळकर, अण्णाभाऊ साठे,
जे म्हणून महापुरुष यांचं त्या ठिकाणी स्मारक उभारणार आहेत, पुतळे उभारणार आहेत, त्यांना माझी नम्र विनंती आहे की आपण स्मारक पुतळ्या उभारण्यासाठी ही जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जी कमिटी आहे त्या कमिटीला अर्ज करावा. त्याच्यासाठी मी आपल्या ऑफिसला त्या ठिकाणी 2 लोक त्या ठिकाणी विशेष अशी त्या ठिकाणी अपॉइंट केलेत. आपल्याला लागणारे अनुसार कागदपत्र गोळा करून आम्ही त्याची तातडीनं त्या ठिकाणी परवानगी मिळवून देऊ. त्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला रात्री अशा बेरात्री बसवायची गरज पडणार नाही, कुठं वाद होणार नाही आणि त्या ठिकाणी परवानगी देऊन आपल्याला रितसर ढोल ताशाच्या गजरामध्ये त्या ठिकाणी मिरवणुकीनं आपण हे पुतळे करू. माझ्या आपल्या माध्यमातून सर्वांना हात जोडून विनंती आहे की आता असे त्या ठिकाणी रात्रीत पुतळे बसवू नये. महाराजांना त्या ठिकाणी शानमध्ये त्या ठिकाणी वाजत गाजत चौकामध्ये आपण विथ परमिशन आपण सगळीकडे त्या ठिकाणी स्थापन करू. मी विधानसभेत देखील हीच भूमिका मांडली होती की 3 वर्ष झालं पडसाळीच्या पुतळ्याला त्या ठिकाणी परवानगी मिळाली नाही आणि मग त्या विधानसभेच्या भाषणात देखील सांगितलं होतं की परवानगीची प्रक्रिया ही सोपी व्हावी, जेणेकरून त्या ठिकाणी लगेच परवानगी मिळाली तर अशा पद्धतीने पुतळे बसणार नाहीत आणि ती प्रक्रिया नवीन जिल्हाधिकाऱ्यांची संपर्क साधून आम्ही ती सुलभ करू, जेणेकरून आपल्याला असे रात्री पुतळे बसवायची गरज पडणार नाही, बसवू नये असं मी सर्वांना नम्र विनंती करतो. रस्ता रोको करून गावाला वेटीस झालं, तेढ निर्माण झालं, पोलिसांनी देखील आता ते दिलंय, पण त्यांच्यावरती गुन्हे दाखल व्हावे, तुमच्यावरती देखील जातीवादाचा त्यांना आरोप केला नाही, होता. मुळामध्ये माझा प्रश्नच हा आहे की तो प्रश्न अंजनगाव खिलोबा ग्रामस्थांचा होता आणि त्यामध्ये मी लोकप्रतिनिधी म्हणून समन्वयाची भूमिका घेतली. SP साहेबांनी मोठी भूमिका घेतली आणि हा सगळा वाद मिटत असताना मग मोजणी होणं ही त्या ठिकाणी ठरलेलं होतं आणि मग मोजणी अधिकाऱ्याच्या अंगावर जाणं आणि त्या ठिकाणी जे काही प्रकार घडले ह्याच्यामुळं का वाद चिघळला हे आपल्या सगळ्याच्या समोर आहे. अशा भूमिका घेतल्यामुळं तेढ निर्माण होतील अशा पद्धती. मग तिथं आवाऱ्यांनी पण त्या ठिकाणी बाळराजे आवाऱ्यांनी पण भूमिका चुकीची घेतली आणि काही लोकांनी चुकीच्या घेतल्यामुळं हा वाद चिघळला आणि बाहेरच्या लोकांमुळे चिघळला. हे जर त्या ग्रामस्थांवरती ठेवलं तर हे असे वाद चिघळणार नाहीत आणि अशा पद्धतीच्या भूमिका परत कुठं महाराष्ट्रात घडू नये याची सर्वांनी काळजी घेतली सध्या पाहिजे. राज्यावरती अवकाळीचं संकट आहे, महागाई वाढायला लागलेली आहे. तुम्ही पाठिंबा दिला, सुरुवातीला तिथं बसवणार नव्हते, आमदार साहेबांनी पाठिंबा दिल्यामुळे तो वाद चढला असा स्पष्ट माध्यमांसमोर तुमच्यावर आरोप आहे. महत्वाची भूमिका अशी आहे, महाराजांचं स्मारक व्हावं किंवा कोणत्याही महापुरुषांचं स्मारक व्हावं ही सर्वांचीच इच्छा आहे, परंतु त्याला परवानगी घ्यावी आणि त्या ठिकाणी आपण एकत्र करावं अशीच आमची भूमिका होती. तीच भूमिका आमची आहे. त्यामुळे कुठल्याही बाबतीत असा गैरसमज करून घेण्याची गरज नाही. महागाई वाढलेली आहे. राजकीय आहे विषय आपल्याला ते कालच्या त्यांच्या कृतीतनं जाणवलं की त्यांनी काय काय केलंय. माझा साधा आपल्या माध्यमातून प्रश्न आहे, ज्यावेळेस दगडफेक झाली त्या दगडफेकीला अंजनगाव खिलोबामध्ये त्या ठिकाणी सगळ्या गावामध्ये त्या ठिकाणी कॉन्क्रीट रस्ता होता आणि ग्रामस्थ गावात आहेत आणि मग याला बाहेरून दगड कुठून आली आणि बाहेरून जी हल्ला झाला याची खऱ्या अर्थानं पोलीस प्रशासनाने चौकशी केली तर याच्यामध्ये कोण होतं आणि कुणी दगड मारली आणि कुणाला मारली आणि हे चिघळवण्याचा प्रयत्न कुणी केला याच्या मागं शेजारच्या गावातली कोण होती हे सगळं उद्याच्या काळामध्ये पोलीस बाहेर काढतील आणि मला त्या ठिकाणी पोलीस प्रशासनावर विश्वास आहे.